Good afternoon, students. In ninth subject science and technology, in paper first, the first chapter is the laws of motion. In last session, we have already seen that set of three equation of motions, and each equation describe the relation between which quantities. After that, in that session, we have to study the laws of motion that are explained by Newton's. Therefore, the point is that Newton's laws of motion. न्यूटन्स लॉज ऑफ मोशन बघत असताना तुम्हाला टेक्स्ट मध्ये काही प्रश्न विचारले आहेत. ते प्रश्न काय आहेत बा? व्हॉट कुड बी द रिझन फॉर द फॉलोइंग, म्हणजे काही प्रश्न विचारलेत आणि त्याची उत्तरं तुम्हाला त्याची कारण काय आहेत ती सांगायची आहेत. तर त्यामध्ये पहिला जो काय प्रश्न आहे, अ स्टॅटिक ऑब्जेक्ट डज नॉट मूव्ह विदाउट द ऍप्लिकेशन ऑफ फोर्स. अ स्टॅटिक ऑब्जेक्ट डज नॉट मूव्ह विदाउट द ऍप्लिकेशन ऑफ फोर्स, म्हणजे एखादी स्थिर असलेली वस्तू स्वतःहून त्याची जागा बदलत नाही कधीपर्यंत, जोपर्यंत त्याच्यावरती आपण एक्सटर्नल फोर्स अप्लाय करत नाही. म्हणजे तुम्हाला इथे खाली चित्र दिसते की ज्या चित्रामध्ये एक मोठ्याशा मोठं बॉक्स आहे आणि तो जो बॉक्स आहे तो बॉक्स स्थिर आहे किंवा स्टॅटिक पोझिशन मध्ये किंवा स्थिर ऑब्जेक्ट आहे. तर या स्टॅटिक ऑब्जेक्टला एक्सटर्नल फोर्स अप्लाय केल्याशिवाय तो मूव्ह होऊ शकत नाही. हे कारण आपण त्याचं सांगू शकतो. नंतर सेकंड जे आहे, द फोर्स विच इज सफिशियंट टू लिफ्ट अ बुक फ्रॉम अ टेबल इज नॉट सफिशियंट टू लिफ्ट द टेबल. म्हणजे एखाद्या टेबलावर ठेवलेलं पुस्तक असेल तर त्या टेबलावर ठेवलेल्या पुस्तकाला उचलणं आपल्याला सोपं आहे, कशापेक्षा? टेबलाला उचलण्यापेक्षा. आता इथं सुद्धा तुम्हाला हे दुसरं चित्र दिसतंय. आता इथं प्रत्यक्षात पुस्तक नाही आहे, परंतु एक उशी आहे की जी टेबलावर ठेवलेली आहे. ती उशी उचलणं सोपं आहे, कशापेक्षा? टेबल उचलण्यापेक्षा. तर हे सेकंड एक्झाम्पल आहे. त्यानंतर थर्ड जे एक्झाम्पल आहे, फ्रुट्स ऑन अ ट्री fall down when its branches are shaken. Fruits on a tree fall down when its branches are shaken. म्हणजे काय की झाडावरती असलेली जी काही फळं असतात फांद्यांना लागलेली, ती फळं ज्यावेळी आपण झाडांच्या फांद्यांना हलवतो त्यावेळी ती पडतात. त्याचं कारण काय सांगता येईल बघा. ज्यावेळी झाडांच्या फांद्या आपण हलवतो त्यावेळी झाडांच्या फांद्यांना मोशन प्राप्त होते, परंतु त्याच वेळी त्या फांद्यांना चिकटलेली जी काही फळं असतात ती स्टेडी पोझिशन मध्ये किंवा स्थिर असतात, परंतु त्या फांद्यांना मोशन प्राप्त झाल्यामुळं ती फळं जी आहेत ती फळं सुद्धा काय होतात, खाली पडतात किंवा द फ्रुट्स ऑन अ ट्री फॉल डाऊन. राईट. आता ह्याच्यासाठी आणखी एक उदाहरण आपल्याला घेता येईल की ज्यावेळी आपण बसमध्ये किंवा गाडीमध्ये प्रवास करत असतो, प्रवास करत असताना आपण ज्या सीटवर बसलेलो आहे त्या सीटला आपण टेकून बसलेलो असतो. म्हणजे प्रत्यक्षात बस ही मोशन मध्ये असते, परंतु आपण स्टेडी असतो आत सीटवर बसताना. परंतु ज्यावेळी अचानक ड्रायव्हर ज्यावेळी त्या गाडीचा ब्रेक मारतो, ब्रेक मारल्यानंतर आपण काय होतो, पुढे झुकलो जातो. बरोबर आहे. तर काय होतं सांगा असं, तर बसला मोशन प्राप्त झालेले असते परंतु आपण स्टेडी असतो, आपल्याला सुद्धा मोशन प्राप्त झालेले असते, परंतु आपण स्टेडी असल्यामुळं ज्यावेळी अचानक ब्रेक मारतो त्यावेळी आपला तोल पुढे झुकतो. कारण का, तर आपण स्टेडी असतो, आपल्याला आपली जी काही पोझिशन आहे ती स्थिर असते, परंतु ज्यावेळी ब्रेक मारला जातो त्यावेळी आपण पुढे जातो. आता ह्या सगळ्या उदाहरणावरून काय लक्षात येते ते बघू आपण नंतर. आणखी एक उदाहरण काय वा, अन इलेक्ट्रिक फॅन कीप्स ऑन रोटेटिंग फॉर सम टाइम इवन आफ्टर इट इज स्विच्ड ऑफ. म्हणजे इलेक्ट्रिक फॅन ज्यावेळी फिरत असतो, म्हणजे ऑन असतो स्विच, त्यावेळी इलेक्ट्रिक फॅन फिरत असताना जर आपण स्विच बंद केला, म्हणजे बटन जर बंद केलं तरी सुद्धा फॅन लगेच बंद होतो का? नाही. तर ती काय जी फॅनची जी मोशन आहे ती फॅनची मोशन आहे अशी थोड्या वेळ राहते आणि थोड्या वेळानंतर तो फॅन बंद होतो. हे असं का होतं किंवा ह्या सगळ्या उदाहरणांच्यावरून तुम्हाला काय लक्षात येतं बा, की कुठलाही एखादा स्टेडी ऑब्जेक्ट किंवा स्थिर ऑब्जेक्ट असेल किंवा स्थिर वस्तू असेल किंवा ह्या फॅनच्या एक्झाम्पल मध्ये फॅन मोशन मध्ये, म्हणजे फॅन मोशन मध्ये होतं त्याला थांबवण्यासाठी आणि इथं स्टेडी असलेला ऑब्जेक्ट त्याला मोशन मध्ये आणण्यासाठी कधी शक्य किंवा कधी आपण असं करू शकतो, म्हणजे स्टेडी ऑब्जेक्ट त्याला आपण मोशन मध्ये आणायचंय तर कधी करू शकतो, आणि मोशन मध्ये असलेला जो काय फॅन आहे त्याला आपण स्थिर करायचंय तर कधी करू शकतो, ज्यावेळी आपण त्याच्यावरती फोर्स अप्लाय करणार आहे. म्हणजे ह्या उदाहरणावरून काय लक्षात येतं की कुठल्याही स्थिर असलेल्या वस्तूला गतिमान करायचं असेल किंवा एखाद्या मोशन मध्ये असलेल्या ऑब्जेक्टला स्थिर करायचं असेल किंवा मोशन मध्ये असणाऱ्या ऑब्जेक्टची डायरेक्शन चेंज करायचे, तर फोर्स अप्लाय केल्याशिवाय ते स्वतःहून त्याची जागा सोडत नाहीत किंवा त्याची मोशन सुद्धा बदलत नाहीत किंवा मोशनची डायरेक्शन सुद्धा बदलत नाही. म्हणजे ह्या सगळ्या उदाहरणांच्या वरून एक शब्द आपल्याला किंवा एक फिजिकल क्वांटिटी आपल्याला आता माहित होणार आहे. तर ती फिजिकल क्वांटिटी काय आहे,
कारण न्यूटन्स लॉज ऑफ मोशन बघत असताना तो शब्द आपल्याला महत्वाचा आहे किंवा ती फिजिकल क्वांटिटी महत्वाची आहे. काय बघा, ती बघण्या अगोदर मी आणखी एकदा सांगतो की कुठलाही स्टेडी ऑब्जेक्ट ऑर द ऑब्जेक्ट विच इज इन मोशन टू चेंज द डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट or to change the motion of object or to change the position of steady object, we have to apply the force. Why? Because they does not change their state of motion, that may be steady or that may be in motion. म्हणजे त्या एखाद्या वस्तूची त्याची असणारी जी काय स्थिर अवस्था आहे किंवा एखाद्या वस्तूची असणारी जी काय गतिमान अवस्था आहे ते स्वतःहून बदलत नाही. त्या ऑब्जेक्टची ती टेंडन्सी आहे किंवा ती प्रॉपर्टी आहे, त्या प्रॉपर्टीलाच काय म्हणतात ते आपण बघूया. तर त्या प्रॉपर्टीला इनर्शिया म्हणतात. म्हणजे तुम्हाला आता इनर्शिया, ज्याला आपण मराठीत जडत्व असं म्हणतो, मग इथं म्हणलेलं आहे व्हॉट इज द इनर्शिया, केम फ्रॉम द लॅटिन वर्ड इनर्स. तो एका लॅटिन शब्दापासून तयार झालेला आहे, इनर्स. मग इनर्शिया म्हणजे काय? इनर्शिया इज द नॅचरल टेंडन्सी ऑफ द ऑब्जेक्ट टू रिमेन ऍट रेस्ट ऑर इफ मुव्हिंग टू कंटिन्यू इट्स मोशन. म्हणजे त्याची नॅचरल टेंडन्सी आहे. इनर्शिया इज द नॅचरल टेंडन्सी, नैसर्गिक त्याची प्रवृत्ती आहे, ऑफ द ऑब्जेक्ट टू रिमेन म्हणजे आहे ती मेंटेन करणे किंवा राहणे. कशी? मग ती रेस्ट मध्ये असेल, ऍट रेस्ट, ऑर इफ मुव्हिंग म्हणजे किंवा जर ती गतिमान असेल म्हणजे मोशन मध्ये असताना, तर त्याची आहे ती मोशन मध्ये असणारी गतिमान अवस्था किंवा आहे ती त्याची स्टेडी पोझिशन ती मेंटेन करणं किंवा आहे अशी ठेवणी, ही जी त्याची नॅचरल टेंडन्सी आहे, त्या नॅचरल टेंडन्सीला काय म्हणलं जातं? इनर्शिया म्हणतात. आणखी एक दुसऱ्या शब्दात सांगितले, टेंडन्सी ऑफ एन ऑब्जेक्ट टू रेजिस्ट चेंजेस इन देअर स्टेट ऑफ मोशन. म्हणजे प्रतिकार करणे किंवा विरोध करणे त्याच्या स्टेट ऑफ मोशनला, म्हणजे आहे त्या स्टेट ऑफ मोशनला थांबण्यासाठी विरोध करणे, आणि जर स्टेडी असेल तर स्टेडी राहण्यासाठी किंवा मोशन मध्ये येण्यासाठी विरोध करणे. ती जी काही त्याची टेंडन्सी आहे त्याला इनर्शिया म्हणतात. आणखी एक इथं डेफिनेशन दिलेले, द टेंडन्सी ऑफ एन ऑब्जेक्ट टू स्टे ऍट रेस्ट म्हणजे आहे त्या स्थिर पोझिशन मध्ये, ऑर प्रिझर्व इट्स स्टेट ऑफ मोशन म्हणजे एखाद्या ऑब्जेक्टची स्थिर राहण्याची अवस्था किंवा मोशन मध्ये किंवा गतिमान राहण्याची अवस्था ती मेंटेन करणे, त्याची जी काही टेंडन्सी आहे त्याला इनर्शिया म्हणतात. त्यानंतर आणखी इथं तुम्हाला एका एक्झाम्पल वरनं लक्षात येईल की आपण एक काचेचा पेला घेतला आणि त्याच्यामध्ये पाणी भरलं आणि त्याच्यावरती पुठ्ठा ठेवून त्या पुठ्ठ्यावरती नाणं ठेवलं, कॉइन ठेवली, आणि त्या पुठ्ठ्याला ज्यावेळी आपण बोटाच्या किंवा टिचकीच्या साहाय्याने मारतो त्यावेळी तो पुठ्ठा पुढे जातो. मग पुठ्ठा मोशन मध्ये आहे, त्या पुठ्ठ्याच्या मोशन बरोबर त्या कॉइनला सुद्धा मोशन प्राप्त झाली पाहिजे, परंतु तसं न होता काय होतं, पुठ्ठा पुढे जातो आणि ती जी कॉइन आहे ती कॉइन त्या ग्लास मध्ये खाली पडते. याचा अर्थ ती जी काही कॉइन आहे त्या कॉइननं त्याची जी काही स्टेडी पोझिशन आहे ती आहे अशी मेंटेन केली. मग ही जी काही त्याची टेंडन्सी आहे त्याला काय म्हणलं जातं? इनर्शिया म्हणतात. ठीक आहे. त्यानंतर काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत बा इनर्शियाचे. A ball rolls across the floor until it hits another object. म्हणजे एखादा बॉल आहे आणि तो फ्लोर वरती किंवा फरशीवरती आपण तो बॉल टाकला तर तो बॉल आहे असं मोशन मध्ये कधीपर्यंत राहतो? तो पुढे एखाद्या भिंतीला किंवा पुढे एखाद्या ऑब्जेक्टला जोपर्यंत धडकत नाही तो तोपर्यंत तसंच राहणार. दुसरं आहे, इट इज डिफिकल्ट टू स्टार्ट अ पुशिंग अ स्टॉल्ड कार. म्हणजे एखाद्या ठिकाणी थांबलेली जी काही कार असते ती कार ढकलणं अवघड असतं. म्हणजे हे तुम्हाला इनर्शियाचे एक्झाम्पल सांगता येतील. म्हणजे न्यूटन्स लॉज ऑफ मोशन बघत असताना आपण एक शब्द महत्वाचा किंवा एक संकल्पना महत्वाची बघितली ती कोणती? इनर्शिया. कारण न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ जो मोशन आहे तो न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन हा इनर्शियाच एक्सप्लेन करतो. मग इनर्शिया म्हणजे काय? आणखी एकदा डेफिनेशन बघा, द टेंडन्सी ऑफ एन ऑब्जेक्ट टू स्टे ऍट रेस्ट ऑर प्रिझर्व इट्स स्टेट ऑफ मोशन दॅट इज कॉल्ड एज इनर्शिया. म्हणजे एखाद्या ऑब्जेक्टची किंवा एखाद्या वस्तूची प्रवृत्ती की ती जी वस्तू आहे ती स्थिर पोझिशन मध्ये असेल तर आहे ती स्थिर पोझिशन मेंटेन करणे, किंवा ती जी वस्तू आहे ती मोशन मध्ये असेल तर तिची मोशनची जी काही अवस्था आहे ती मेंटेन करणे, त्याला काय म्हणलं जातं? इनर्शिया असं म्हणतात. तर इनर्शिया आणि मास यांचा काय संबंध आहे? कारण आपण आता इनर्शिया बघितला, तर इनर्शिया आणि मास म्हणजे जडत्व आणि वस्तुमान याच्यामध्ये काय संबंध आहे बा? द इनर्शिया ऑफ एन ऑब्जेक्ट इज रिलेटेड टू इट्स मास. द ग्रेटर द मास ऑफ एन ऑब्जेक्ट द ग्रेटर इज द इनर्शिया. म्हणजे एखादी जी काही स्थिर असणारी वस्तू आहे त्या वस्तूचा इनर्शिया जास्त कधी असणार? ज्यावेळी त्याचं मास जास्त असेल, म्हणजे वस्तुमान जास्त असेल, तेव्हा त्याचं इनर्शिया सुद्धा जास्त असणार. आणि त्याच वस्तूचं मास जर कमी असेल तर त्याचा इनर्शिया सुद्धा काय असणार आहे? कमी असणार आहे. आता इथे एक्झाम्पल तुम्हाला दिसते
की हत्ती आपण जर बघितला, इलिफंट हॅज मोर इनर्शिया दॅन अ ह्युमन. कारण ह्युमन आणि एलिफंटचा जर विचार केला तर मास कोणाचं जास्त आहे, एलिफंटचं. विच मीन्स इट इज हार्डर टू चेंज अ इलिफंट्स मोशन दॅन अ ह्युमन्स मोशन. म्हणजे थांबलेला माणूस असेल त्याला मोशन मध्ये आणणं आणि थांबलेला हत्ती असेल त्याला मोशन मध्ये आणणं, त्याच्यामध्ये अवघड कुठली गोष्ट आहे तर हत्तीला मोशन मध्ये आणणं. कारण का, त्याचा इनर्शिया जास्त आहे. म्हणजे इनर्शिया आणि मास हे एकमेकाशी रिलेटेड आहे. मास जास्त असेल तर इनर्शिया जास्त, आणि मास कमी असेल तर इनर्शिया कमी. तर न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन काय आहे आपण प्रत्यक्षात बघूया. तर बघा, न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन डिस्क्राइब्स दिस व्हेरी प्रॉपर्टी. म्हणजे कुठली प्रॉपर्टी, इनर्शिया, जे आता आपण अगोदर बघितली. न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन डिस्क्राइब्स दिस व्हेरी प्रॉपर्टी अँड इज देअरफॉर ऑल्सो कॉल्ड एज द लॉ ऑफ इनर्शिया. म्हणजे न्यूटनचा फर्स्ट लॉ ऑफ मोशन हा काय डिस्क्राइब करतो, इनर्शिया ही प्रॉपर्टी डिस्क्राइब करतो त्या ऑब्जेक्टची, म्हणून त्याला कधी कधी लॉ ऑफ इनर्शिया असं म्हणतात. ऑल इन्स्टन्सेस ऑफ इनर्शिया आर एक्झाम्पल्स ऑफ न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन. म्हणजे इनर्शियाचे आता जे सगळे आपण एक्झाम्पल्स बघितले ते न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन एक्सप्लेन करतात. मग आता न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशनचं स्टेटमेंट बघण्या अगोदर आणखी एकदा बॅलन्स्ड आणि अनबॅलन्स्ड फोर्स म्हणजे काय आपण बघूया. आता बॅलन्स्ड आणि अनबॅलन्स्ड फोर्स ह्याचं चांगलं उदाहरण आपल्याला सांगता येईल संतुलित बल आणि असंतुलित बल. तर टग ऑफ वॉर आपण बघितलेलं आहे. टग ऑफ वॉर म्हणजे रस्सी खेच जे असते. आता हे उजव्या चित्रामध्ये तुम्हाला दिसते की रस्सी खेचतायत, त्याच्या सेंटरला जे काय असेल एखादा ऑब्जेक्ट असेल तर इथं दोन्ही बाजूला, एक उजव्या बाजूला 3 माणसं आहेत आणि डाव्या बाजूला 3 माणसं आहेत, आणि दोघांची ओढण्याची जे काय फोर्स आहे तो 300 न्यूटन आहे, डाव्या बाजूला सुद्धा आणि उजव्या बाजूला. मग इथं जे काय असणार आहे ती त्याची स्टेडी पोझिशन असणार आहे, कारण दोन्हीकडचे जे काय फोर्सेस अप्लाय होतात ते सेम असल्यामुळे. मग ह्याला काय म्हणायचं, बॅलन्स्ड फोर्सेस. आणि समजा एकीकडे जास्त फोर्स असेल आणि एकीकडे कमी असेल तर काय होईल सांगा, इकडचे तिघ जे आहेत ते इकडे ओढले जाणार आहेत. कारण इथे एक्झाम्पल मध्ये तुम्हाला 400 न्यूटन दिसते आणि इकडे 300 न्यूटन फोर्स दिसते. फोर्स न्यूटन हे फोर्सचं युनिट आहे. तर इकडच्या बाजूला ओढले जाणार आहेत. मग इथे जे काय फोर्सेस असणार आहेत ते काय असणार आहेत, अनबॅलन्स्ड फोर्सेस असणार आहेत. बा इथं तेच एक्झाम्पलची माहिती तुम्हाला इथं सांगितलेली आहे. नंतर न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन त्याचं स्टेटमेंट प्रत्यक्षात बघूया. जे आपण इनर्शियाची डेफिनेशन सांगितली त्याच्यानुसारच त्याचं स्टेटमेंट आहे. काय आहे, अन ऑब्जेक्ट कंटिन्यूज टू रिमेन ऍट रेस्ट. An object continues to remain at rest or in a state of uniform motion along a straight line unless an external unbalanced force acts on it. बघ पहिलं ह्यातलं वाक्य, an object continues to remains at rest म्हणजे वस्तू ही स्थिर राहण्याचा प्रयत्न करते किंवा त्याची आहे ती स्थिर पोझिशन मेंटेन करण्याचा प्रयत्न करते, किंवा इन अ स्टेट ऑफ युनिफॉर्म मोशन, किंवा एखाद्या युनिफॉर्म मोशन मध्ये असेल अलॉंग अ स्ट्रेट लाईन, ती सुद्धा ह्याशी कंटिन्यू करण्याचा प्रयत्न करते. कधीपर्यंत, अनलेस अँड एक्सटर्नल अनबॅलन्स्ड फोर्सेस ऍक्ट ऑन इट. बघा आणखी एकदा आपण बघूया स्टेटमेंट महत्वाचं आहे, तुम्हाला विचारलं जातं परीक्षेत. अन ऑब्जेक्ट कंटिन्यूज टू रिमेन ऍट रेस्ट or in a state of uniform motion along a straight line unless an external unbalanced force acts on it. मग आता आहे ती स्टेट ऑफ रेस्ट कंटिन्यू करणे किंवा आहे ती स्टेट ऑफ युनिफॉर्म मोशन कंटिन्यू करणे, ह्याला आपण इनर्शिया म्हणतो. म्हणून इनर्शियाचं एक्झाम्पल हे न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन किंवा न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन म्हणजेच लॉ ऑफ इनर्शिया. अन ऑब्जेक्ट कंटिन्यूज टू रिमेन ऍट रेस्ट or in a state of uniform motion along a straight line unless an external unbalanced force act on it. हे स्टेटमेंट आहे न्यूटन्स फर्स्ट लॉ मोशन. त्याचं मगाशी सांगितल्याप्रमाणे न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन हा कुठला कशाचा फिनॉमिना एक्सप्लेन करतो, इनर्शिया किंवा इनर्शिया एक्सप्लेन करतो, म्हणून त्याला लॉ ऑफ इनर्शिया असंही म्हणतात. आता नेक्स्ट पॉईंट जो आहे तो म्हणजे न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन. आता न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन बघण्या अगोदर सुद्धा तुम्हाला इथं लेटेस्ट ट्राय दिस किंवा एक ऍक्टिव्हिटी करायला सांगितलेलं आहे. तर काय बघा, सोपे अगदी. आस्क युअर फ्रेंड टू ड्रॉप वन प्लास्टिक अँड वन रबर बॉल फ्रॉम दिस सेम हाईट. म्हणजे एका ठराविक उंचीवरून एक रबरी बॉल आणि एक प्लास्टिक बॉल, म्हणजे उंची सेम आहे, तिथून सोडल्यानंतर यू कॅच द बॉल्स, विच बॉल वॉज इझियर टू कॅच अँड व्हाय. कोणता बॉल तुम्हाला पकडणं सोपं जाईल, रबरी बॉल पकडणं सोपं जाईल का प्लास्टिक बॉल सोपं. ठीक आहे. त्यानंतर आस्क युअर फ्रेंड टू थ्रो अ बॉल टुवर्ड्स यू ऍट स्लो स्पीड, ट्राय टू कॅच इट. म्हणजे एका तुमच्या मित्राला सांगा तुमच्याकडे चेंडू फेकायला आणि तो कमी वेगानं फेकायला सांगा आणि झेलण्याचा प्रयत्न करा. नंतर नाउ आस्क युअर फ्रेंड टू थ्रो द सेम बॉल ऍट हाय स्पीड. तोच चेंडू
अतिशय जास्त वेगानं तुमच्याकडे टाकण्याचा प्रयत्न करायला सांगा, त्यावेळी तुम्ही झेलण्याचा प्रयत्न करा, त्यावेळी काय अनुभव होतो बा. विच बॉल कुड यू कॅच विथ ग्रेटर इज अँड फाय. म्हणजे ह्या तिन्ही उदाहरणांमध्ये तुम्हाला काय लक्षात येईल की कोणता बॉल तुम्हाला पकडणं सोपं जाईल. म्हणजे जास्त वेगानं टाकलेला बॉल पकडणं सोपं जाईल का कमी वेगानं टाकलेला बॉल. तर निश्चितच कमी वेगानं टाकलेला बॉल जो आहे तो आपल्याला झेलायला सोपं होईल. आता ही सगळी उदाहरणं का बघतोय आपण, जसं न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन मध्ये इनर्शिया आपण समजावून घेतलं, तसं न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन मध्ये सुद्धा आपल्याला आणखी फिजिकल क्वांटिटी माहिती होणार आहे. तर ती कोणते ते आपण बघूया. द इफेक्ट ऑफ वन ऑब्जेक्ट स्ट्रायकिंग अनदर ऑब्जेक्ट डिपेंड्स बोथ ऑन द मास ऑफ द फॉर्मर ऑब्जेक्ट अँड इट्स व्हेलॉसिटी. म्हणजे आपण बघतो बऱ्याच वेळा की दोन वस्तू एकमेकांवर ज्यावेळी आदळतात त्यावेळी आदळल्यानंतर त्याचा जो काही इफेक्ट आहे, म्हणजे उदाहरणार्थ दोन सायकलवरनं चाललेले व्यक्ती आहेत किंवा एक गाडी असेल आणि एक सायकल असेल, ज्यावेळी दोन्हींचा ऍक्सिडेंट होतो किंवा दोन्ही एकमेकांना धडकतात त्यावेळी जो काही परिणाम होणार आहे, म्हणजे सायकलचं नुकसान होईल किंवा गाडीचं नुकसान होईल, जो काही परिणाम होणार आहे तो कशावर अवलंबून असणार. तर दोन महत्वाच्या गोष्टीवर जसं दिले, द इफेक्ट ऑफ वन ऑब्जेक्ट स्ट्रायकिंग अनदर ऑब्जेक्ट, म्हणजे एखादा ऑब्जेक्ट दुसऱ्या ऑब्जेक्टवर स्ट्राईक झाल्यानंतर त्याचा जो काही इफेक्ट आहे तो कशावर अवलंबून असतो, मास आणि व्हेलॉसिटी. म्हणजे सायकल आणि गाडीचं उदाहरण डोळ्यासमोर ठेवा. म्हणजे सायकल आणि गाडींचा ज्यावेळी ऍक्सिडेंट होतो त्यावेळी परिणाम हा होणार आहे निश्चितच. कशावर होणार आहे बा, सायकलवरच. कारण का, गाडीचं मास आणि गाडीचा वेग हा सायकलपेक्षा निश्चितच जास्त असणार आहे. असंच प्रत्येक दोन वस्तू ज्यावेळी एकमेकावर आदळतात किंवा स्ट्राईक होतात त्यावेळी त्याचा जो काही इफेक्ट आहे तो इफेक्ट कशावर अवलंबून असणार आहे, त्या ऑब्जेक्टच्या मास आणि व्हेलॉसिटीवर. दिस मीन्स दॅट द इफेक्ट ऑफ द फोर्स डिपेंड्स ऑन अ प्रॉपर्टी रिलेटेड टू बोथ मास अँड व्हेलॉसिटी. म्हणजे थोडक्यात तो त्या ऑब्जेक्ट दोन्ही एकमेकांना स्ट्राईक झाल्यानंतर फोर्स मुळे जो काही इफेक्ट प्रोड्यूस होतो तो कशावर डिपेंड आहे, द प्रॉपर्टी, एका गुणधर्मावर की ज्याच्यामध्ये मास आणि व्हेलॉसिटी दोन्ही सांगितलं जातात. दिस इज रिलेटेड टू बोथ मास अँड व्हेलॉसिटी ऑफ द स्ट्रायकिंग ऑब्जेक्ट. दिस प्रॉपर्टी वॉज टर्म्ड ॲज मोमेंटम. त्यालाच काय म्हणतात, ही जी प्रॉपर्टी आपण बघणार आहोत किंवा इथं जी आपल्याला फिजिकल क्वांटिटी शिकायची आहे ती म्हणजे मोमेंटम, ज्याला संवेग म्हणतात. म्हणजे न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन मध्ये मोमेंटम एक्सप्लेन केला जातो. आणि मोमेंटम म्हणजेच काय, जसं आता ह्या उदाहरणामध्ये तुम्हाला लक्षात आलं की मास आणि व्हेलॉसिटी ऑब्जेक्टची महत्वाची असते. म्हणजे मोमेंटमची डेफिनेशन आपण बघणार आहोत. तर मोमेंटम म्हणजे काय, मोमेंटम इज द प्रोडक्ट ऑफ मास ऑफ एन ऑब्जेक्ट अँड व्हेलॉसिटी ऑफ एन ऑब्जेक्ट. म्हणजे मोमेंटम म्हणजे त्या ऑब्जेक्टचं मास एम आणि त्या ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी व्ही, ह्या दोन्हींचा प्रोडक्ट म्हणजे गुणाकार, म्हणजेच काय त्याला म्हणतो आपण मोमेंटम. त्यासाठी पी हे अक्षर आहे आणि मोमेंटमला मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दोन्ही असतात, त्यामुळे ही वेक्टर क्वांटिटी आहे. बघा त्याचा फॉर्म्युला काय आहे, पी इज इक्वल टू mv. p is nothing but the momentum, m is the mass of an object and v is the velocity of an object. ठीक आहे. जसं आता मी सांगितलं मोमेंटम बद्दल आणखी काय सांगता येईल आपल्याला, वेक्टर क्वांटिटी. इट इज अ वेक्टर क्वांटिटी बिकॉज इट हॅज बोथ मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. त्यानंतर त्याचे युनिट्स बघायचे आपल्याला. इन एसआय सिस्टीम आता मास आणि व्हेलॉसिटी यांचं प्रोडक्ट आहे. म्हणजे मासचं युनिट किलोग्रॅम असतं किंवा मीटर पर किलोग्रॅम असतं आणि व्हेलॉसिटीचं युनिट मीटर पर सेकंद आहे. म्हणून मोमेंटमचं युनिट काय असणार, किलोग्रॅम इंटू मीटर पर सेकंद. आणि सीजीएस सिस्टीम मध्ये सांगायचं असेल तर मास आपण कशामध्ये सांगतो, ग्रॅम, आणि व्हेलॉसिटी कशामध्ये, सेंटीमीटर पर सेकंद. म्हणून त्याचे युनिट काय येणार, ग्रॅम सेंटीमीटर पर सेकंद. ठीक आहे. म्हणजे न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन बघताना आपण मोमेंटम समजून घेतलं. आता स्टेटमेंट काय आहे ते बघा. तुम्हाला स्टेटमेंट मध्ये मोमेंटम हा शब्द आलेला दिसेल. द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम आलं परत. द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम, रेट ज्यावेळी शब्द येतो त्यावेळी डिवायडेड बाय टाइम असतं. कारण आपण स्पीड बघितलं, व्हेलॉसिटी बघितलं, ऍक्सिलरेशन बघितलं. ज्यावेळी आपण रेट म्हणतो, रेट विचारात घेतला जातो दर, त्यावेळी डिवायडेड बाय टाइम असतं. हे लक्षात ठेवा. म्हणजे इथं सुद्धा सूत्रामध्ये नंतर येणार आहे. तर आपण स्टेटमेंट आणखी एकदा बघूया. द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम म्हणजे चेंज ऑफ मोमेंटम आहे डिवायडेड बाय टाइम असणार आहे. कारण ह्या शब्दाचा अर्थ तोच होतो. द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज प्रोपोर्शनल टू द अप्लाइड फोर्स. म्हणजे एखाद्या ऑब्जेक्टला फोर्स लावल्यानंतर त्याची व्हेलॉसिटी चेंज होते. व्हेलॉसिटी चेंज होते ह्याचा अर्थ त्याचं मोमेंटम सुद्धा चेंज होणार. कारण त्या ऑब्जेक्टचं मास असणार आहे आणि त्या ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी असणार आहे. तर त्याचं मोमेंटम चेंज होतं. मग ते जे चेंज झालेलं मोमेंटम असतं ते कशावर अवलंबून आहे किंवा कशाशी प्रोपोर्शनल आहे, द अप्लाइड फोर्स अँड द चेंज ऑफ मोमेंटम ऑकर्स इन द डायरेक्शन ऑफ द फोर्स. आणि ती चेंज झालेली जी काही मोमेंटम आहे त्याची डायरेक्शन सुद्धा फोर्स ज्या दिशेने लावतो त्याच दिशेमध्ये असतं. म्हणून आणखी एकदा डेफिनेशन स्टेटमेंट बघा.
द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज प्रोपोर्शनल टू द अप्लाइड फोर्स अँड द चेंज ऑफ मोमेंटम ऑकर्स इन द डायरेक्शन ऑफ फोर्स. आता ह्याचं मॅथमॅटिकल एक्सप्रेशन आपण बघूया. मॅथमॅटिकल एक्सप्रेशन काय बा, सपोज अन ऑब्जेक्ट ऑफ मास एम, म्हणजे एक ऑब्जेक्ट आहे त्याचं मास एम आहे, हॅज इनिशियल व्हेलॉसिटी यू, when the force F is applied in the direction of its velocity for time t, its velocity becomes v. म्हणजे एक ऑब्जेक्ट आहे त्याचं मास m आहे, त्याची इनिशियल व्हेलॉसिटी u आहे, फोर्स लावलेला F असेल, टाइम t असेल आणि त्याची चेंज झालेली व्हेलॉसिटी स्मॉल v असेल. आता मोमेंटम म्हणजे आपण मगाशी बघितलं प्रोडक्ट ऑफ मास अँड व्हेलॉसिटी, म्हणून इथे इनिशियल मोमेंटम काय असणार, मास m आहे, इनिशियल व्हेलॉसिटी u आहे, त्यामुळे इनिशियल मोमेंटम mu असणार. आणि फायनल मोमेंटम काय असणार आफ्टर टाइम t, mv असणार, कारण v ही फायनल व्हेलॉसिटी आहे, मास तर mच आहे, म्हणून फायनल मोमेंटम mv. त्यामुळे इनिशियल मोमेंटम mu आणि फायनल मोमेंटम mv. मग आता आपण स्टेटमेंट नुसार काय लिहितो, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम डिवायडेड बाय टाइम आहे, आणि चेंज इन मोमेंटम म्हणजे फायनल मोमेंटम मायनस इनिशियल मोमेंटम. बघा इथे लक्षात येईल तुम्हाला, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज इक्वल टू फायनल मोमेंटम mv आहे मायनस इनिशियल मोमेंटम mu आहे आणि डिवायडेड बाय टी. त्यातला दोन्हीमधला m कॉमन काढला, कंसामध्ये v मायनस यू येईल अपॉन टी आहे असं, आणि v मायनस यू अपॉन टी च्या साठी आपण काय लिहितो, ऍक्सेलरेशन. माहिती आहे आपल्याला द रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी म्हणजे ऍक्सेलरेशन, म्हणजे फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी अपॉन टाइम, म्हणजे त्याला आपण एकत्रितपणे काय लिहितो a, म्हणून रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम m ए आलं. त्यानंतर स्टेटमेंट नुसार आपण काय दिलंय, अकॉर्डिंग टू न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज प्रोपोर्शनल टू द अप्लाइड फोर्स, म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एफ येणार, आणि रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम एम ए आहे, म्हणून एम ए डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एफ. ज्यावेळी प्रोपोर्शनॅलिटी साइन काढतो आपण त्यावेळी इक्वल टू साइन येतं आणि कॉन्स्टंट येतो, म्हणून इथं आलेलं कॉन्स्टंट कुठला आहे, के आहे, आणि म्हणून एक्सप्रेशन काय होणार, एफ इज इक्वल टू के इंटू एम ए. फिर के इज इक्वल टू कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी अँड इट्स व्हॅल्यू इज 1. म्हणून न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन त्याचं स्टेटमेंट काय बा, एफ इज इक्वल टू एम ए. ठीक आहे, हे महत्वाचं आहे, एफ इज इक्वल टू एम ए. एम म्हणजे काय, त्याचं मास ऑफ ऑब्जेक्ट, आणि ए इज द ऍक्सिलरेशन. हे न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशनचं स्टेटमेंट आहे. त्यानंतर फोर्सचं युनिट आपल्याला माहिती आहे न्यूटन आहे एसआय सिस्टीम मध्ये, आणि सीजीएस सिस्टीम मध्ये डाइन आहे. तर न्यूटन, 1 न्यूटन फोर्सची डेफिनेशन कसं लिहू शकतो आपण, द फोर्स नेसेसरी टू कॉज अन ऍक्सिलरेशन ऑफ 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर. म्हणजे एखाद्या ऑब्जेक्ट मध्ये फोर्स लावल्यानंतर 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर इतकं ऍक्सिलरेशन तयार होत असेल की ज्या ऑब्जेक्टचं मास 1 किलोग्रॅम असेल तर ते लावलेलं फोर्स किती आहे, 1 न्यूटन. बघा, म्हणून 1 न्यूटन इज इक्वल टू, कारण एफ इज इक्वल टू एम ए बघितलंय, मग एफ म्हणजे 1 न्यूटन, एम म्हणजे 1 केजी इंटू ऍक्सिलरेशन 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर. म्हणजे द फोर्स नेसेसरी टू कॉज अन ऍक्सिलरेशन ऑफ 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर, म्हणजे एखाद्या ऑब्जेक्ट मध्ये की ज्याचं मास 1 किलोग्राम आहे आणि त्याच्यामध्ये 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर इतकं ऍक्सिलरेशन तयार करायचं असेल तर लावलेलं फोर्स किती असेल, 1 न्यूटन असेल. तसं सीजीएस सिस्टीम मध्ये फोर्सचं युनिट डाइन आहे, हे युनिट्स लक्षात ठेवा. न्यूटन हे फोर्सचं युनिट एसआय सिस्टीम मधलं आणि सीजीएस सिस्टीम मधलं डाइन आहे. मग इथं फक्त युनिट्स बदलणार आहेत. 1 डाइन इतकं फोर्सची डेफिनेशन आपण कशी सांगू शकतो, द फोर्स नेसेसरी टू कॉज अन ऍक्सिलरेशन ऑफ 1 सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर इन अन ऑब्जेक्ट ऑफ मास 1 ग्रॅम. म्हणजे एक ऑब्जेक्ट आहे की ज्याचं मास 1 ग्रॅम असेल आणि त्याच्यामध्ये 1 सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर इतकं ऍक्सिलरेशन तयार करायचं असेल तर लावलेलं फोर्स किती असलं पाहिजे, 1 डाइन. म्हणून 1 डाइन इज इक्वल टू 1 ग्रॅम इंटू 1 सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर. ठीक आहे, त्यानंतर लास्ट जो लॉ आहे न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन. न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन मध्ये काय सांगितलं बा, त्याच्या अगोदर आपण काही उदाहरणं बघूया म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की ज्यावेळी आपण चेंडू आदळतो म्हणजे ऍक्शन करतो, आदळल्यानंतर काय होतो, तेवढ्याच वरती तो चेंडू वरती जातो, म्हणजे ती रिॲक्शन आहे. म्हणजे आदळला वरती जाणार, जेवढ्या ताकदीने आदळणार तेवढ्या वरती जाणार. त्यानंतर दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये समजा आपण फुगवलेला फुगा असेल, फुगवल्यानंतर तो त्याची हवा बाहेर जाऊ दिली तर तो फुगा वरती जातो किंवा बाजूला जातो. म्हणजे इथं सुद्धा काय आहे, ऍक्शन फोर्स आहे आणि रिॲक्शन फोर्स आहे. नंतर तिसऱ्या उदाहरणामध्ये ह्या फुग्याच्या तत्वाचा उपयोग करून आपण अशी गाडी बनवू शकतो. त्या गाडीमध्ये जेव्हा आपण गाडीला तो फुगा चिकटू भरलेला आणि त्यातली हवा सोडून तर ती गाडी काय होते, पुढे जाते. म्हणजे ह्या तिन्ही उदाहरणांवरून काय लक्षात येतं आपल्याला, ज्या ज्यावेळी ऍक्शन फोर्स असतो त्याच वेळी ऑपोजिट डायरेक्शन मध्ये रिॲक्शन फोर्स सुद्धा असतो. हेच स्टेटमेंट आहे न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशनचं.
तर काय आपण बघूया स्टेटमेंट, एव्हरी ऍक्शन फोर्स हॅज अन इक्वल अँड ऑपोजिट रिॲक्शन फोर्स विच ऍक्ट्स सायमल्टेनियसली. म्हणजे प्रत्येक ऍक्शन फोर्सला रिॲक्शन फोर्स असतं एकाच वेळी कार्य करणारं, की जे ऑपोजिट डायरेक्शन मध्ये असतं. हे स्टेटमेंट महत्वाचं आहे. ह्याची आणखी उदाहरणं सांगता येईल. रॉकेटचं उदाहरण आपण सांगूया, किंवा बंदुकीतून गोळी झाडल्यानंतर ज्यावेळी बुलेट पुढे जाते त्याच वेळी गन मागे ढकलली जाते, किंवा ज्यावेळी रॉकेट लॉन्च होत असतं किंवा रॉकेट वरती सोडलं जातं त्यावेळी इंधनाचं ज्वलन होऊन प्रचंड मोठ्या प्रमाणात ऊर्जा निर्माण होते, की जी ऊर्जा खाली दाबली जाते आणि त्याच वेळी रॉकेट तेवढ्याच ताकदीनं वरती जातं. हे सगळी उदाहरणं आपल्याला न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशनवर आधारित सांगता येतील. आणखी एकदा स्टेटमेंट बघा, एव्हरी ऍक्शन फोर्स हॅज अन इक्वल अँड ऑपोजिट रिॲक्शन फोर्स विच ऍक्ट्स सायमल्टेनियसली. इथं उदाहरणात दिसते तुम्हाला आणखी काही बंदुकीतून झाडलेली गोळी असेल, इथं दिसतंय रॉकेट लॉन्चिंगचं असेल, फुग्याचं उदाहरण आपण बघितलं. तर हे न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशनची एक्झाम्पल्स आहेत. त्यानंतर महत्वाचं लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम आपण बघूया. आपण लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी बघितलेलं आहे. एनर्जी नायदर क्रिएटेड नॉट डिस्ट्रॉयड, ओनली वन फॉर्म ऑफ एनर्जी कन्वर्टेड इनटू अनदर फॉर्म ऑफ एनर्जी. तसंच संवेग अक्षयतेचा नियम, जसं ऊर्जा अक्षयतेचा नियम म्हणतो तसं इथं काय लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम म्हणजे संवेग अक्षयतेचा नियम आहे. तर इथे तुम्हाला टेक्स्टबुक मध्ये उदाहरण सांगितलेलं आहे आणि त्याच्यावरनं हा लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम एक्सप्लेन केलेला आहे. तर दोन ऑब्जेक्ट दिसतात तुम्हाला, ए आणि बी. एचं मास m1 त्याची इनिशियल व्हेलॉसिटी u1, बीचं मास m2 त्याची इनिशियल व्हेलॉसिटी u2. कारण दोन्ही एकमेकावर आदळायच्या अगोदर म्हणजे बिफोर कोलिजन. कोलिजन म्हणजे काय, एकमेकाच्या वर आदळण्याच्या अगोदर ए त्याचा ऑब्जेक्ट त्याचा मास m1 त्याची इनिशियल व्हेलॉसिटी u1, बी ऑब्जेक्ट त्याचा मास m2 त्याची इनिशियल व्हेलॉसिटी u2. दोन्ही ज्यावेळी एकमेकांवर आदळणार आहेत ड्युरिंग कोलिजन, त्यावेळी ए ऑब्जेक्टचं फोर्स बी ऑब्जेक्टवर कार्य करणार आहे आणि बी ऑब्जेक्ट सुद्धा ए ऑब्जेक्टवर फोर्स ऑपोजिट डायरेक्शन मध्ये कार्य करणार आहे. म्हणून ते फोर्स एफ असेल किंवा F1 असेल आणि इकडून जे अप्लाय होणार आहे ते ऑपोजिट डायरेक्शन मध्ये असल्यामुळे -F1 असेल किंवा -F2 असेल. दोन्ही एकमेकांवर आदळल्यावर त्यांची व्हेलॉसिटी चेंज होणार आहे. व्हेलॉसिटी बदलून v1 होईल ए ऑब्जेक्टची आणि v2 होईल बी ऑब्जेक्टची. बरोबर आहे. तर हे आता आपण प्रत्यक्षात येतं एक्सप्रेशन बघूया त्याचं. बा सपोज एन ऑब्जेक्ट ए हॅज मास m1. पहिला ऑब्जेक्ट होता त्याचा मास m1 आहे अँड इट्स इनिशियल व्हेलॉसिटी u1. अँड ऑब्जेक्ट बी has mass m2 and its initial velocity u2. According to the formula of momentum, initial momentum काय येणार m1 u1 आणि b चं काय येणार m2 u2. Suppose these two objects collide, एकमेकांवर आदळले. Let the force on A due to B, म्हणजे b मुळे a वरती अप्लाय होणारा फोर्स F1 आहे. This force will cause the acceleration A and its velocity will be v1. म्हणजे आदळल्यानंतर व्हेलॉसिटी बदलणार आहे. पहिल्या ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी इनिशियल व्हेलॉसिटी u1 होती, आता तिची फायनल व्हेलॉसिटी v1 झाली. म्हणून मोमेंटम सुद्धा बदलून काय होणार m1 v1. अकॉर्डिंग टू न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन, एव्हरी ऍक्शन हॅज इक्वल अँड ऑपोजिट रिॲक्शन फोर्स. त्यामुळे जर बी मुळे ए वरती फोर्स ऍक्ट होत असेल तर ए सुद्धा बी वरती फोर्स ऍक्ट होणार आहे, फक्त ते ऑपोजिट डिरेक्शन मध्ये असल्यामुळे ते निगेटिव्ह असणार आहे. मग द मोमेंटम ऑफ बी आफ्टर कोलिजन m2 vt येणार. इफ F2 is the force that acts on object B, therefore F2 is equal to minus F1. म्हणजे दोन्ही फोर्सेस इक्वल आहेत परंतु ऑपोजिट डायरेक्शन मध्ये असल्यामुळे F2 is equal to minus F1 आहे. आता मॅथमेटिकल एक्सप्रेशन आपण न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशनचं बघितलंय की ज्याच्यामध्ये F is equal to ma घेतलं होतं. त्यामुळे इथं काय येणार F2 म्हणजेच m2 a2 आणि F1 म्हणजे मायनस m1 a1. इथं दिलेलं आहे काय F is equal to ma, हे आपल्याला माहिती आहे. मग आता m2 इंटू ऍक्सेलरेशन साठी काय लिहू शकतो आपण, चेंज इन व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी, म्हणून v2 मायनस u2 अपॉन t इज इक्वल टू मायनस m1 इंटू v1 मायनस u1 अपॉन t. इथं सुद्धा परत सांगितले ऍक्सेलरेशन म्हणजे v मायनस u अपॉन t, हे आपण बघितले. आता दोन्ही बाजूचे t जाणार आहे. m2 इंटू ब्रॅकेट v2 मायनस u2 इज इक्वल टू मायनस m1 इंटू इन ब्रॅकेट v1 मायनस u1. आता m2 न त्या कंसातल्या दोन्ही v2 आणि u2 ला गुणा आणि इकडे मायनस m1 ला गुणल्यानंतर तुम्हाला m2 v2 मायनस m2 u2 येईल आणि मायनस m1 v1 मायनस मायनस प्लस होईल. त्यामुळे काय येणार m1 प्लस m1 q1 येणार आहे. आता इथं आपण m2 v2 आणि इकडचं मायनस m1 v1 आहे ते इकडे घेऊया आणि इकडचं मायनस m2 u2 आहे ते इकडे घेतलं तर शेवटी काय मिळेल आपल्याला m2 v2 प्लस m1 v1 आणि m1 u1 प्लस m2 u2. याचा अर्थ काय, द मॅग्निट्यूड ऑफ टोटल फायनल मोमेंटम आहे, म्हणजे हे दोन्हींची बेरीज
एची आणि बी ची जे काय फायनल मोमेंटम आहे त्याची बेरीज आणि एची आणि बी ची जे इनिशियल मोमेंटम आहे त्याची बेरीज म्हणजेच काय येईल सांगा, द मॅग्निट्यूड ऑफ टोटल फायनल मोमेंटम इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ टोटल इनिशियल मोमेंटम. म्हणजे कोलिजन व्हायच्या अगोदर जे काय मोमेंटम होतं तेच मोमेंटम हे कोलिजन झाल्यानंतर सुद्धा आहे. हा लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम आहे. हे तर सुद्धा चित्रामध्ये दिसतंय तुम्हाला, या चित्राद्वारे सुद्धा. म्हणजे हे जे काही बॉल आहेत त्यातला एक आपण गतिमान केला आणि सोडला तर थोड्या वेळानंतर त्या बॉलची जी काय मोशन आहे ती ह्या सेकंड बॉलला मिळेल, नंतर सेकंड बॉलची थर्डला, थर्डची फोर्थला, फोर्थची फिफ्थला आणि सिक्सला आणि सगळे मोशन मध्ये येतील. हा लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटमचे तुम्हाला इथे एक्झाम्पल आहे. तर स्टेटमेंट आपल्याला सांगता येईल, when no external force acts on two interacting objects, their total momentum remains constant, it does not change. किंवा when two objects collide, the total momentum before collision, म्हणजे दोन्ही ऑब्जेक्टचं कोलिजन व्हायच्या अगोदरचं टोटल मोमेंटम आणि आफ्टर कोलिजनचं टोटल मोमेंटम हे दोन्ही काय असतात, सेम असतात. हे स्टेटमेंट लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटमचं बघितलं. त्यानंतर तुम्हाला ही जी काही लिंक आहे त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर हे जे न्यूटन्स लॉज ऑफ मोशन आपण 3 बघितले, हे न्यूटन्स 3 लॉज ऑफ मोशन हे तुम्हाला बघता येतील. थँक्यू.